देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी. मुख्य गौरवासाठी किती चालीवर गावायचे दावायचे स्तोत्र. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करा म्हणून तू असे केले आहे. आकाराचे तुझे अंगुली काढले व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तो त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कुत्त्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तो सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे ही सारी तुझेच वनपशु. तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतो. खरोखर परमेश्वराचा गौरव करतो. देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी. खरोखर परमेश्वर आपला किती महान आहे. परमेश्वराने आपल्याला किती प्रेम केलेलं आहे. पहिल्यापासून परमेश्वर आपल्याला प्रेमच करत आलेला आहे. परमेश्वराचा गौरव करतो. मी कधी कधी विचार करतो की परमेश्वरांनी ही पृथ्वी बनवली, हे जग बनवली, सृष्टी बनवली. आज आपण थोडा विचार करा की पृथ्वी आणि सूर्यामध्ये किती अंतर आहे. म्हणजे सूर्य, पृथ्वी त्या सूर्यामध्ये 13 लाख बसू शकते, एवढा मोठा सूर्य आहे. विचार करा पृथ्वी त्याच्या पुढे काय आहे. एक समजा मोठा असा एक गोल चेंडू घ्या, त्याच्यामुळे त्याच्या समोर एक वटाण्याचं दान आपल्या साईडला ठेवलं त्याच्या. म्हणजे पृथ्वी त्याच्या समोर एवढीशी दिसते. परमेश्वर आणि त्याच्यामध्ये मनुष्य किती घमंड करणार आहे. तर पृथ्वीवर एवढ्या त्या वटाण्यासारखं दिसणाऱ्या पृथ्वीवर मनुष्य त्याच्यामध्ये सुद्धा घमंड करतो. परमेश्वराने सर्व काही किती सुंदर बनवलेले आहे. मनुष्य कधीही कल्पना करू शकत नाही. खरोखर परमेश्वराचा गौरव करतो. परमेश्वराने त्या पृथ्वीला आशीर्वाद केला. परमेश्वराने खरोखर मानवाला तो अधिकार दिला की प्रत्येक गोष्ट परमेश्वराने मनुष्याला दिलेली आहे. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वी तुझे नाव किती थोर आहे. परमेश्वराचं नाव खरोखर परमेश्वराच्या वचनानुसार चाललेलं आहे. खरोखर परमेश्वराचं प्रत्येक वचन सत्य आहे. आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं गौरव होते, परमेश्वराची महिमा होती. खरोखर परमेश्वराच्या नावावर धन्यवाद करतो. परमेश्वराचे प्रत्येक दास, जे पृथ्वीवर परमेश्वराचे दूत आहेत, ते दूत म्हणले जातात की परमेश्वराची ते महिमा आणि परमेश्वराचं गवाही देतात. परमेश्वराची साक्षी, परमेश्वराचं वचन ते सांगतात. खरोखर परमेश्वराच्या नावावर धन्यवाद करतो. तू बाळके व तानुल यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. खरोखर परमेश्वराचा गौरव करतो. बाळके व तानुले, आज परमेश्वराचं, आज जगामध्ये बघा तुम्ही कितीतरी, आज हे लहान लेकरं बघा परमेश्वराचं गौरव कसं करतात, परमेश्वराची महिमा नाचून गाऊन करतात. दावीद राजा पण एक बालकच होता आणि गल्यात सारखा व्यक्ती त्याच्या समोर असा उभा होता. पण परमेश्वराने गल्याचा, पण दावीदाचा विश्वास परमेश्वरावर होता. आणि दावीद, खरोखर तुम्हाला सर्व प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की दावीदाने त्या गोपनीयमध्ये दगड घालून कसा त्या गल्याला मारले. पण ते मारणारा दावीद नव्हता, तर परमेश्वराची कृपा त्याच्यावर सामर्थ्य होतं. परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. आणि दावीद राजा हा परमेश्वराचा लेख होतो. पण परमेश्वराने प्रत्येक गोष्टी त्याला सहाय्यता केली. खरोखर गौरव करतो. आज या जगामध्ये जे मनुष्य आहेत, जे परमेश्वराच्या विरुद्ध चालतात, परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराला ती मानत नाही, जिवंत देवाला मानत नाही, ते स्वतःची प्रशंसा करत राहतात. खरोखर परमेश्वराने अशा लोकांना निवडलेले आहे जे परमेश्वराच्या महिमेमध्ये वाढतात, परमेश्वराच्या भयात राहून चालतात. आज असे दास आहेत. परमेश्वराने धन्यवाद करतो मनापासून. परमेश्वराने आपल्याला एक असा दास दिलाय की खरोखर त्या वचनाने आज आपण इतकं आज समोर उभा राहून वचन सांगू शकतो, परमेश्वराची महिमा करू शकतो. कारण की ते सामर्थ्य परमेश्वराने आपल्यामध्ये दिलेले. तर ते दासाद्वारे खरोखर परमेश्वराने आपल्याला असं काही शिकवलेलं की खरोखर आपण कुठे जरी गेलो तर आपण लढू शकतो. म्हणजे की हाताने नाही, तर शब्दाने आणि वचनाने आपण परमेश्वराच्या, आपण मनुष्याला आपण बोलू शकतो. खरोखर परमेश्वराचा गौरव करतो. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याला त्याची आठवण करावी. मानव तो काय की तो त्याला दर्शन द्यावे.
मनुष्य खरोखर जीवनामध्ये सगळं काय कमवतो, सगळं काय कमवतो, पण परमेश्वरालाच तो विचारत नाही. आणि शेवटच्या क्षणाला तो त्याला असा काही त्रास होतो, धन दौलत एवढी असून सुद्धा तो काहीही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. माझ्या समोरची एक गोष्ट आहे, तिथं ज्या ठिकाणी मी कामाला आहे तिथं माझ्या समोर एक व्यक्ती आहे की तो त्याचा छोटासा बिझनेस आहे, पण खूप त्याचा रोजचा धंदा 30-35 साधारणतः रोजचा धंदा आहे त्याचा. त्याच्या बायकोला कॅन्सर झालेला आणि ते एवढा पैसा, त्याचे 2 फ्लॅट 2 गाड्या सर्व काही त्याच्याकडे, पण काहीच करू शकत नाही. पैसा त्याच्या कुठल्याच कामाला येत नाही. बरोबर, परमेश्वराच्या नावावर धन्यवाद करतो परमेश्वरांनी. पण तोच व्यक्ती जर शेवटची घटना आली, परमेश्वराचं येणं झालं, येशू जर आपला म्हणजे त्या येशूची येण्याची वेळ झाली, तर ती अशी तशी वेळ होणार नाही, खूप भयंकर होणार आहे, खूप म्हणजे खूप विचित्र होणार आहे. मनुष्याला आणखी कळत नाही, पण जेव्हा देवाची येण्याची वेळ तेव्हा प्रत्येक आत्मपश्चाताप करेल, पण तेव्हा ती वेळ निघून गेलेली असणार. मला हे सांगायचं की तो व्यक्ती पण जर शेवटचं तुम्ही सगळं कमवणार, सगळं करणार आणि शेवट तुम्हाला देवाचीच ओळख नसताना त्याला अर्थच नाही, तुमच्या जगण्याला अर्थ नाही, तुमच्या त्या कमाईला अर्थ नाही. मात्र तुम्ही देवाचं नाव, परमेश्वर आपला एवढा महान आहे की परमेश्वर क्षमा करून टाकतो. परमेश्वराने आपल्यासाठी आपले स्वर्ग सोडून तो एक शून्य झाला, त्याने आपल्यासाठी आपला वधस्तंभ केला, आपलं मूल्यवान रक्त वाहिलं. बरोबर, परमेश्वराचे मी गौरव करतो, परमेश्वराचं नाव धन्यवाद करतो. तो त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरवात मी यांनी मुकुटमंडित केले आहे. परमेश्वराने मनुष्याला जे बनवलं, आज म्हणजे सर्व सत्ता परमेश्वराने मनुष्याला दिलेली आहे. मनुष्य जिथे तिथे सत्ता करतो, वर्चस्व दाखवतोय आणि खरोखर तो त्याला देवापेक्षा किंचित कमी, म्हणजे तो मनुष्य आज त्या देवाला जर असं तर तो देवाला सुद्धा त्याने विचारलं नसतं. सांगायचं की आज मनुष्य एवढं सगळं काय करतो, पण शेवटी तो काय करणार नाही, काहीच करू शकत नाही. तर त्याला देवाची ओळखच नाही की तो जीवनामध्ये तो शून्य आहे. बरोबर, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरचे रोखत्व दिले आहे, तो सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव थोर आहे. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट मनुष्याला दिली. परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य त्या हाताने बनवला मातीपासून, त्याच्यामध्ये आपला श्वास फुटला आणि परमेश्वराने जे जग बनवलं एवढे सुंदर बनवले. पण परमेश्वराने प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक जनावर, प्रत्येक वनपशुवर अधिकार दिला मनुष्याला. तुम्ही हे सगळं म्हणजे तुमच्या सानिध्यात राहतील. परमेश्वराचं नाव धन्यवाद करतो. परमेश्वराचं एवढं प्रेम, परमेश्वराने आपल्याला एवढं प्रेम केले, आपल्याला एवढं दया केली आपल्या परमेश्वराचं, बरोबर त्याच्यासारखं दया आणि प्रेम कोणीच करू शकत नाही. बरोबर, परमेश्वराचं नाव धन्यवाद करतो.